नमस्कार भाविको. आज आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक गूढ अर्थ असलेला आणि वैराग्य आणि भक्तीने ओतप्रोत भरलेला असा अभंग. सर्व सुख मी भोगू सर्व काळ. मित्र, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलवरती आपण गाथ्याचं पारायण करत आहोत, ज्यामध्ये गाथ्यातील सर्व अभंग आपण अर्थसहित या चॅनलवरती अपलोड करत आहोत. आणि आपण पाहतो ना की महाराजांनी कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला गाथा आजही आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत बसतो किंवा आपण त्यामधून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य सुखकर करू शकतो. तर आजच्या आयुष्यामध्ये आपण गाथ्याचा कसा उपयोग करू शकतो हेही आपण प्रत्येक अभंगाच्या अर्थासह पाहत आहोत. तरीही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आज आपण प्रथम या अभंगाचं वाचन करणार आहोत, त्यानंतर अभंगाचा शब्दशः अर्थ पाहणार आहोत आणि नंतर अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ आणि त्याचं महत्त्व पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया अभंगाच्या वाचनापासून. सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, तोडियेले जाळ मोह पाह. याचसाठी सांडियेळे भरतार, रातलो या पुरुषार्थी परपुरुषाशी. तुका म्हणे आता गर्भ नहे धरू, औषध जे करू फळ नव्हे. तर शब्दशः अर्थ असा आहे, सर्व सुख म्हणजे सर्व प्रकारची सुख आम्ही भोगू म्हणजे आम्ही भोगलेली आहेत, सर्व काळ नेहमीच किंवा कायम. तोडियेले जाळ म्हणजे तोडलं आणि जाळं, मोह पाह म्हणजे मोह आणि माया. याचसाठी ह्याच कारणासाठी सांडियेले भरतार, सोडलं आहे नवरा ईश्वराची मूळ ओळख. रातलो म्हणजे रमलो आहोत या पुरुषापाशी म्हणजे दुसऱ्याच माईक पुरुषासोबत म्हणजे माया किंवा संसारासोबत. गर्भ नये धरू, पुन्हा गर्भ धरू नये. औषध जे करू, जरी औषध करत गेलं फळ नव्हे तरी त्याच काहीही फळ लागणार नाही. हा अभंग आहे अशा एका जीवात्म्याचा जो आता फसव्या मायाजालातून बाहेर आला आहे. ज्या लोकांनी आधी सुखाच्या मोहाच्या इच्छाच्या आहारी जाऊन संसाराच्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं, पण आता त्या सर्व भ्रमातून बाहेर येत आहेत. चला तर आपण अभंगाच्या चरणाचा अर्थ पाहूयात. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, तोडियेले जाळ मोह पाह. संत तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व सुख उपभोगून पाहिलेले आहेत. ऐहिक सुख, भौतिक संपत्ती, कौटुंबिक रमता या सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत, पण आता मोहाचे ते जाळं मी फोडून टाकलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा आपण भूतकाळातल्या मोहक पण अर्थहीन सुखांवर विचार करतो आणि मग लक्षात येतं की ती फक्त एक कल्पित स्वप्न होती जिथं समाधान नव्हतं. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, याचसाठी सांडियेले भरतार, रातलो या पुरुषाशी. खूप धाडशी विधान आहे हे. भरतार म्हणजेच खरी आत्मसंबंध असलेली सत्ता म्हणजे ईश्वर, आणि परपुरुष म्हणजे माया, संसार, देह, इच्छांचा बाजार, षडरिपू. महाराज म्हणतात, माझ्या चुकीमुळे मी माझ्या खऱ्या पदेपासून ईश्वरापासून दूर गेलो आणि परकीय संसारी आकर्षणांमध्ये रमलो. हे खूप खोल आहे. आपल्याला स्वतःच्या आयुष्यात विचार करावा लागेल, आपलं मन कोणत्या पुरुषामागे गुंतलेले आहे. म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया, स्पर्धा, अहंकार. पण या गोष्टी खरंच सुख देतात का? तर याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पुढच्या अभंग चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आता गर्भ धरू नये, औषध जे करू फळ नव्हे. गर्भ धरू नये म्हणजेच पुन्हा या त्या चुकांमध्ये जाऊ नये. औषध घेतलं तरी उपयोग नाही, कारण आता वेळ निघून गेलेली आहे. हे आहे परिपक्वतेचं खरं प्रतीक. जेव्हा मन म्हणतं की आता परत जुन्या चुका करणार नाही, आता फक्त प्रभूचं नाव, त्याचं स्मरण आणि त्याच्याशी एकरूपता एवढाच खरा मार्ग आहे. आजच्या काळात आपण अशा अनेक गोष्टींमध्ये गुंततो ज्या फक्त वरवर सुख वाटतात, परंतु त्यातून जर आपण आत्मिक शांती आणि समाधान आणि स्थिरता मिळवत नसलो तर ती परपुरुषाची संगत आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला बजावतात, लवकर जागे व्हा आणि स्वतःला शुद्ध, एकनिष्ठ, देवकेंद्रित जीवनाकडे वळवा. महाराजांचा हा अभंग म्हणजे आत्म्याच्या जागृतीचा घंटानाद आहे, जिथं आपण आपल्या चुकीच्या रस्त्यावरून परत येतो आणि आपल्या खऱ्या भरताराकडे म्हणजेच ईश्वराकडे पुन्हा प्रेमाने वळतो. मित्रांनो, तुमचंही जीवन असंच एका क्षणी पूर्ण परिवर्तन घेऊन येऊ शकतं. फक्त या अभंगाचा अर्थ मनापासून समजून घेतला पाहिजे. जर हा अभंग आणि त्याचा अर्थ तुमच्या मनाला भिडला असेल, भावला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या चॅनलवरती आपण महाराजांचा संपूर्ण गाथा अपलोड करणार आहोत. यापूर्वीही आपण भरपूर अभंग अपलोड केलेले आहेत.
तुम्ही जर ते चुकवले असतील तर ते पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. धन्यवाद.